कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी. महायुतीतील दोन मित्रपक्षामध्ये होत आहेत प्रचंड वाद. शिंदेंच्या आमदाराशिवाय अजित पवारांनी घेतली बैठक. आमदार म्हणाला, आमच्यावर वारंवार अन्याय होतो, हा अन्याय मी सहन करणार नाही. तर अजित पवार, आमदारावर होणाऱ्या अन्यायामुळे महायुतीतून बाहेर पडणार का? निर्माण होतोय सर्वात मोठा प्रश्न. तर राज्याच्या राजकारणात होतोय सर्वात मोठा राजकीय भूकंप. काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट व सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असतानाच मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. या बैठकीबद्दल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 3 आमदारांनाही कळवण्यात आले नाही. रायगडमध्ये महायुतीत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना यांच्या सर्व काही अलबेल नसल्याचं चित्र आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्तानं हे दिसून आलं. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असतानाच मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बैठक घेतली. या बैठकीसाठी शिवसेनेच्या 3 आमदारांना बोलवण्यात आलं नाही. त्यामुळे 3 आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान बैठकीला न बोलवून आमचा अवमान केल्याचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या DPDCच्या बैठकीला मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या. मात्र मंत्री भरत गोगावले हेही नव्हते. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी म्हणाले, आम्हाला निमंत्रण नव्हतं. खरं म्हणजे अजित पवारांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. आदिती तटकरे त्या बैठकीला उपस्थित होत्या, पण आमच्या 3ही आमदारांनाही दूरान्वयही कल्पना नाही, निरोप पण आलेला नाही. या संदर्भात मी DPOकडून माहिती घेतली. ते या बैठकीला उपस्थित होते. जिल्हाधिकारी व्हर्च्युअली उपस्थिती होती. जिल्ह्यातील आमच्या कोणत्याही आमदाराला कोणतीही सूचना नव्हती. खरं तर ही बैठक अधिकृत की अनधिकृत आम्हाला माहिती नाही, पण या संदर्भात आमचे नेते एकनाथ शिंदेंसोबत आम्ही निश्चितपणे चर्चा करणार. आमच्यावर वारंवार होणाऱ्या अन्यायाबद्दल न्याय मिळाला पाहिजे. रायगडमध्ये पालकमंत्र्याचा तिढा अजूनही सुटलेला नाही. आमची आग्रही मागणी आहे की भरत गोगावले पालकमंत्री व्हायला हवेत, अशी मागणी आमदार दळवी यांनी पुन्हा एकदा केली. आजच्या बैठकीला न बोलवून त्यांना काय साध्य करायचे आहे आम्हाला माहिती नाही, पण न बोलून आमचा अवमान झाला असं मी नक्की म्हणेल. मला असं वाटतं की बैठक अधिकृत नसावी, कारण अधिकृत असती तर आम्हा आमदारांना बोलावलं असतं, असे म्हणत आमदार महेंद्र दळवी यांनी बैठकीवरून टोला लगावला. सार्वजनिक विकास कामासंदर्भात आढावा घेऊन ही बैठक घेतली जाते. जर अशा पद्धतीने बैठक होत असेल तर निश्चितपणे आम्ही या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आणि सर्व आमदार निर्णय घेऊ, अशी भूमिका आमदार महेंद्र दळवी यांनी मांडली. आम्हाला बैठकीबाबत कोणती कल्पना देण्यात आली नव्हती. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांसोबत चर्चा करू, असं शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटले. दरम्यान DPDCच्या बैठकीवरून रायगड जिल्ह्यामध्ये अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कोणत्याही आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांना निमंत्रण न दिल्यामुळे आमदार व मंत्र्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तर अजित पवारांचा राष्ट्रवादीचा गट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी वाऱ्यावर सोडण्याचं काम करतोय, तर कसल्याही प्रकारचं त्यांना विश्वासात घेतलं जात नाही. तर जिल्हा नियोजन समितीच्या DPDCच्या बैठकीला शिंदे गटाच्या आमदारांना आमंत्रित न केल्या गेल्यानं शिंदे गटाचे आमदार आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. तर अजित पवारांचा मनमानी कारभार व आदिती तटकरे यांच्या मनमानी कारभाराला शिंदेगट कंटाळल्याचं बोललेलं दिसून आलं. तर आमच्यावर झालेला अन्याय आता आम्ही सहन करणार नाही, असं म्हणून शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री भरत गोगावले व आमदार महेंद्र दळवी यांनी जाहीर शब्दात अजित पवारावरती आपली नाराजी व्यक्त केली. यामुळे अजित पवारांनी शिंदे गटाच्या आमदारांना बैठकीला न बोलावल्याने महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अजित पवार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांना योग्य तो विश्वासात न घेता कामकाज करत असल्यामुळे शिंदे गटाचे आमदार मोठा निर्णय घेतील का? याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. मित्रांनो, तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह.